रमा आणि माधव अगदी स्वभावाने वेगळे, पण एकमेकांच्या प्रेमात कधी पडले ते कळलंच नाही. रमा श्रीमंत घरातली आणि माधव साधारण परिस्थिती असणाऱ्या कुटुंबातला. माधवची साधीशी नोकरी आणि जेमतेम परिस्थिती बघून रमाच्या वडिलांनी लग्नाला साफ नकार दिला. माधवच्या घरच्यांचा सपोर्ट होता म्हणून दोघांचं साधेपणाने लग्न झालं. रमाच्या घरचे कोणीच लग्नाला हजर नव्हते. सगळ्यांनी तिच्याशी संबंध तोडून टाकले. नवी नवरी घरात आली, सगळ्यांनी तिचं हसून स्वागत केलं, प्रेमाने तिला आपलंसं करून पाहिलं. पण रमा श्रीमंतीत वाढलेली, तिला या छोट्या घराचा, इथल्या लोकांचा खूप त्रास होऊ लागला. रमाची चिडचिड वाढतच होती. माधवच्या घरच्यांनी माधवला स्वतंत्र घर घेऊन वेगळं संसार थाटण्याची गळ घातली. सगळ्यांचं मन आणि बाग झोपाळा हे तर फक्त स्वप्नातच शक्य होतं. रमाला ते घर अजिबात आवडलं नव्हतं. पण माधवच्या बजेटमध्ये यापेक्षा चांगलं घर येणं शक्य नव्हतं. आणि रमाला तर तिचं स्वतःचं घर हवं होतं. त्यामुळे नाईलाजाने तिने होकार दिला. थोड्याच दिवसात माधव या जागेला कंटाळेल आणि मग नवीन मोठं घर घेईल ह्याची तिला खात्री होती. रमाचा पुन्हा एकदा गृहप्रवेश झाला. दोघा राजा-राणीचा नवलाईचा संसार सुरू झाला. 2च दिवसात रमा वैतागली. कसलं हे घर सुरू होताच संपतं. ना हवा ना उजेड. कुठलं फर्निचर. माधवने त्याचा पूर्ण पगार रमाच्या हातात दिला. तो 2च दिवसात संपला. पैशात लोळणाऱ्या रमाला काटकसर करून खातात हे माहिती नव्हतं आणि माहिती करूनही घ्यायचं नव्हतं. आता काय करायचं? माधव तिच्यावर खूप चिडला. इतकी साधी अक्कल तिला का असू नये असं त्याचं मत होतं. रमाही त्याला खूप बोलली. माधव तिला एकटीला सोडून आपल्या आईबाबांच्या घरी निघून आला. रमा एकटीच रडत राहिली. किती स्वप्न बघितली होती मी आपल्या पहिल्या घराची, पण 2च दिवसात पार धुळीला मिळाली. काय करायचं आता? मम्मी पप्पा तर बोलतही नाहीत आपल्याशी. आईबाबा किती छान आहेत, किती प्रेम करायचे आपल्यावर आणि आपण त्यांना सोडून आलो, त्याची शिक्षा मिळाली आपल्याला. रमा ताबडतोब माधवच्या घरी गेली. तिकडे माधवच्या घरच्यांनी त्याला रमाला एकटीला सोडून आल्याबद्दल चांगलंच खडसावलं होतं. रमाला दारात पाहून सगळ्यांनाच बरं वाटलं. रमाने सगळ्यांची माफी मागितली. आईने तिला जवळ घेतलं. रमाचा बांध फुटला. आईच्या कुशीत रडून तिचं मन मोकळं झालं. रमाने माधवकडून वचन घेतलं, आता हेच आपल्या दोघांचं पहिलं घर आणि शेवटचं सुद्धा. इथून कधीच कुठेच जायचं नाही. ही कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.